पहिले षटक सुरू आहे. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघ अर्थात आपता बॉलवडी आपल्या होम ग्राउंडवर शेवटचा बॉल खेळतील. पहिल्या षटकातील नवीद आसुरी गोलंदाजी जोरदार अपील कॉट बिहाइंडचा, मात्र पंचांनी तो फेटाळून लावलाय. षटक संपतंय. षटकाराने सुरुवात केली होती वसीम खतीबनी, पण जेव्हा षटक संपलं तेव्हा 11 धावा पाहायला मिळतात. पहिल्या 3 चेंडूत 11 होत्या. आसिफ आसिम गोलंदाजीसाठी मागच्या षटकात 3 धावा फक्त दिल्या होत्या. मागच्या सामन्यात आसिमनी मॅच मध्ये आणलं होतं. आसिमनी डॉट बॉल पाहायला मिळते. असीम लेग स्पिनर समजू शकले नाही तिथं वसीम. लेग स्पिन ऑफ स्पिन ही गोलंदाजी आपण पाहिले बऱ्याच वेळेस. असीमला नवीन आता चर्चा करतात वसीमकडे. ही चर्चा करणे गरजेचं आहे. 2-3 प्रकारची गोलंदाजी आहे असीमकडे. कधी फास्टर वन, कधी स्लोवर वन, ऑफ कटर, लेग कटर. खूप अनुभव आहे त्यांच्याकडे आणि हुशार गोलंदाज सुद्धा आहेत. फटका चांगला वसीमचा, पण हवेत खेळलाय. सलाउद्दीन हल्ले आहे तिथे, करणार नाही चूक. असीमला मिळतंय पहिलं यश. जबरदस्त गोलंदाजी इथे. जावं लागेल माघारी कॅप्टन वसीम खतीबला. एक षटकार जरूर आला होता त्याच्या बॅटमधून, एक चौकार आला होता. षटकारच आला होता, चौकार मुनाफच्या बॅटमधून आला होता. 7 धावा फक्त केल्या. 3 बॉल डॉटही आले वसीमचे. आता जर्सी नंबर 10 अर्षद, या जर्सीचाही वेगळा इतिहास आहे. नंबर 10 अर्थात भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना ती जर्सी देण्यात आली. जेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर रिटायर झाले तेव्हा ती जर्सीचा नंबर ST म्हणजे सचिन तेंडुलकर म्हणून ती जर्सी BCCIने शार्दुल ठाकूरला दिली, ST. पण बरेचसे विवाद झाले, चर्चा झाली आणि मग BCCIने निर्णय घेतला की सचिन तेंडुलकर सोबत जर्सी नंबर 10 सुद्धा रिटायर करू. आता ती जर्सी नंबर भारतीय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कुणालाही 10 नंबर दिला जाणार नाही असा निर्णय घेतला आता. इथे मात्र अर्षदच्या जर्सीचा क्रमांक 10 पाहायला मिळतोय. वाह, पहिल्याच बॉलवर पॉवरफुल, फुल सक्सेसफुल. अर्षद जेव्हा पण फलंदाजीला येतो मी त्याला 100 पैकी 99 वेळा पाहिले की त्यांनी षटकारांनी खातं उघडलंय. एखाद वेळेस कधीतरी बॅटला मिस होईल, पण अर्षदची फलंदाजी अशाच प्रकारची आहे. त्याच्या बॅटमध्ये सिंगल डबल्स माहितीच नाही. त्याला कॅप्टननी किती पण समजावून पाठवलं की सिंगल घे, तर त्याचा सिंगल म्हणजे षटकारच असतो. अर्षदनी षटकाराने सुरुवात केली. 6 धावांनी धावा संख्या 17. आसिमवर हल्ला चढवलाय. वसीमला त्यांनी जाळ्यात पकडलं होतं, पण यावेळेस फास्टर वन. वाह, कमालीची गोलंदाजी आसिमची. वेगाने चकमा दिला इथे अर्षदला. पहिला स्लोवर वन पीक केला होता, पण यावेळेस वेग टाकला आणि या वेगाच्या जाळ्यात अर्षदला अटकवलं, फसवलं आणि आता मात्र
आफ्ताब वाळवडी मुख्य संघाची परिस्थिती आता अशी आहे, तू चल मैं आया. मुनाफ आले, मुनाफच्या नंतर लगेच आपण पाहिलं तर वसीम आले, वसीमच्या नंतर आता अर्षद माघारी परतले. तीन विकेट गेलेत, 17 धावा. 17 शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. काय कमालीची असीम, हर्षदने एक षटकार जरूर ठोकला पण त्यांनी 2 महत्वाचे विकेट मिळवून दिलेत. जुने राहिले मसळासाठी. एक तर कॅप्टन वसीम कदीब जो सगळे मदार असतो या संघाची. शेवटचा बॉल स्लोवर वन, शबीबला सुद्धा चकमा दिला होता जवळजवळ. हो खराब क्षेत्ररक्षण, चेंडू क्षेत्ररक्षणाला उलकावणी देत सीमारेषा गाठली 4 धावांसाठी. सैफुल्ला पुढच्या षटक घेऊन वा 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 आणि वा इतकंच म्हणता येईल या स्ट्रोक वर. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार इथे नवीद पटेलच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षकाने जाऊ नका, उजे पहा बॉल आहेत आपल्याकडे, वेळ कमी आपल्याकडे. लाईनमॅन तिथे पहा. 27 धावा या षटकाराने. काय षटकार ढोकला नवीदनी, क्लास दाखवला नवीदनी. नंबर जर्सी च पाहायला मिळते त्याचे 17 आणि त्याचप्रमाणे हा साजेसा स्ट्रोक. हो फुल टॉस बॉल मिस केलाय. जेव्हा मिस झाला तेव्हा सगळेच वालवटीचे समर्थक म्हणत होते काय केलंय नवीद तुने. 27 धावा. नवीद आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत, एक षटकार जरूर ठोकलाय नवीदनी. सैफुल्ला चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकारानंतर दुसरा डॉट बॉल. स्लोवर वन, फसवलं, जवळ जवळ झाल्यात. लक्षातच आलं नाही नवीदला कशा प्रकारे खेळायचा चेंडू. स्टेअर केला मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला. आसिम आले वेगाने, एक सिंगल आली. एक सिंगलनी संघाची धावसंख्या 28. तिसरं षटक सुरू आहे. अजूनही जर पाहिलं या तिसऱ्या षटकाच्या मध्यापर्यंत अर्थात 3 चेंडू बाकी आहेत. शबीबला मिळते स्ट्राईक. हो वा, चांगला फटका आहे शबीबचा लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरून. शबीब आता खेळतात 500च्या स्ट्राईक रेटनी. 2 चेंडू 10 धावा कुठल्यात शबीबनी. जबरदस्त फटकेबाजी. धावसंख्या होते 34 धावा. जर आपण पाहिलं वाळवटी किती फलंदाज आहेत, बॅटिंग लाईनअप डीप आहे. मुबीन राऊत अजून फलंदाजीला आलेत नाहीत. इसाक आहेत जे चांगली फलंदाजी करतायत. रोहन सुद्धा चांगली, दीपेन सुद्धा चांगली, वेळ आली तर फलंदाजी करतात. आणि एक्सपिरियन्स खेळाडू सलमान राऊत सुद्धा आहेत त्यांच्यामध्ये. सैफुल्ला उजव्या अष्टीच्या बाहेर, वाईट बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी सैफुल्ला वारदार. संघाची धावसंख्या 35. तिसरं षटक महागड पुन्हा एकदा ठरते. 14 धावा आतापर्यंत दिल्या. 4 चेंडू टाकलेत सैफुल्ला वालदारनी. कमबॅक करावं लागेल सैफुल्लाला शबीब साठी. हो वा, याही वेळेस चांगला स्ट्रोक सलाउद्दीनच्या डोक्याच्या वरून. सला फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय कारण त्याला माहिती आहे हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतील अर्धा डझन म्हणजे षटकार. 6 धावांसाठी.
संघाची धावसंख्या 41. शेवटचा बॉल. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या इनिंगचे. सैफुल्ला 3 षटकार खाल्ले त्या षटकात. हा डाऊन द लेग साइड स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. खराब गोलंदाजी सैफुल्ला हवालदारची. अर्थात एक नवीदला त्यांनी चकमा देणारा चेंडू टाकला होता स्लोवर वन, जो यशस्वी ठरला होता. 20 धावा आतापर्यंत 21 धावा दिल्यात सैफुल्ला आणि 2 वाईड 1 सिंगल आणि 3 षटकार सैफुल्ला शबीब साठी. पुन्हा एकदा उजव्या स्टिकच्या बाहेर. वाईड वाईड आणि वाईड फेकतायत सैफुल्ला. आता दबाव दबाव आणि दबाव फक्त सैफुल्ला हवालदारवर आहे. शबीब चर्चा करतात नवीद पटेल आणि शबीब. कारण नवीद या बॅटिंग ऑर्डर मध्ये शबीब साठी सिनियर आहेत. कारण नवीद 1 डाऊनला आले होते, शबीब 5व्या क्रमांकाला आलेत. तर नवीदने जास्तीचे चेंडूही खेळलेत. धावा जरी शबीबच्या कमी केल्या असतील तरी समजावताना नवीद आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू क्लीन बोल्ट, दांडी गुल केली होती. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला सैफुल्ला हवालदारचा. वेग भन्नाट. शेवटचं षटक. संघाची धावसंख्या आपण पाहाल 43. बॅटर इसाक. शेवटचं षटक टाकण्यासाठी शावेजला बोलवलं जाते. शावेज जुनेरा 11 मसला. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण सुरुवात वसीमने षटकाराने केली होती. मग सिंगल नंतर मुनाफचा चौकार आला होता. 3 चेंडूतच 11 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर पारी ढासाळली. मागच्या 3 चेंडूत मुनाफने साथ जोडली. 22 धावांचं मागचं षटक आलं. पहिलं षटक 11, दुसरं षटक 10 आणि मग 22. असं एकूण स्कोर जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 43. सर मॅच थांबू नका सर, फास्ट थोडं खेळवा. शावेज नवीद पडेल स्ट्राईकला. जर्सी नंबर 17. आणखीन एक जर्सी नंबर 17 आपल्याला पाहायला मिळते इसाक नॉसॅकला. पहिला बॉल शेवटच्या षटकातील. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत आलाय. इन स्विंग पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. पाहिलं नवीनने एक षटकार जरूर खेळलाय, पण आतापर्यंत 5 चेंडू खेळले, ज्यामध्ये 3 डॉट आहेत आणि 1 सिंगल आहे. अर्थात फक्त 5 चेंडू 7 आलेत. आणखीन एक डॉट आला असता. खराब रक्षण. बॅटची हातली कडा घेतली आणि चेंडू थर्ड मॅन रिझनला लॉंग लेग एरियामध्ये ट्रॅव्हल झाला. विकेटच्या माग 4 धावांसाठी हा संजीवनी चौकार. धावा ज्या थांबल्या होत्या, जो ब्रेक लावलेला शावेज. हा फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून उमेर पोचतात का चेंडूवर. दोन धावा इथं फक्त झाल्यात. धावा संख्या 49. अर्धषटकाच्या मध्यावर 3 चेंडू अजून बाकी आहेत. इसाकला स्ट्राईक मिळाली पाहिजे असे सर्व संघ सहकार्यांचं मत आहे, पण इथं नवीद मात्र स्ट्राईक बदलायला तयार नाही. 3 चेंडू 6 आल्यात.
अजून 3 चेंडू 10 पाहिजे असा आवाज दिलाय शेबीबने. पण नवीद किती करेल? नवीदच्या बॅटला बॉल तितका प्रॉपर कनेक्ट होत नाही आहे. टायमिंग तितकं प्रॉपर पाहायला मिळत नाही. शबीबने थोडी घाई केली. त्या शेवटच्या चेंडूवर सिंगल घ्यायचा होता. चांगला चेंडू होता. यॉर्क झाला होता. त्यांना पुन्हा हे षटक खेळायला मिळालं असतं. हाही चांगला स्ट्रोक आहे. गॅप प्रॉपर आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव, दुसरी धाव, एकच धाव. अर्धशतक पूर्ण होते. 50 धावा कम. डॉट बॉल आहे. शेवटचा बॉल. 50 धावा. शेवटचा बॉल. इसाक येईल का षटकार? इसाकच्या बॅट मधून. फटका चांगला आहे. आकाशाला भिडणारा. सेम चेंडूच्या खाली पोचतायत पण चेंडू वा अफलातून क्षेत्ररक्षण. काय निर्णय? लाईनमॅन सेव्ह केलाय. चला आमचे टेक्निशियन सांगतायत सेव्ह केलाय. जबरदस्त षटकार वाचवलाय असीमने. 2 धावा आल्या शेवटच्या चेंडूवर. 52-53 धावांचं लक्ष असेल जुनेरा 11 मसळासाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता बॉलवटी आणि फलंदाजी पाठवा. जुनेरा 11 प्रारंभिक बॅटर पाठवायला पाहिजे आपण. विनंती असेल आपल्याला. सलाउद्दीन हल्ले येथील प्रारंभिक बॅटर नो डाऊट. कारण जबरदस्त फलंदाजी आहे त्यांची. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं जबरदस्त फलंदाजी सलाउद्दीनने केली. 5 षटकार ठोकले त्यांनी. त्यांच्यासोबत फैजानने सुद्धा 1 षटकार ठोकला होता. थोडंसं सांभाळून खेळ केला त्यांनी सुद्धा. आणि सलाउद्दीन हल्लेचा ट्रेंडिंग स्ट्रोक आपण पाहिला असं म्हटलं आता. सिग्नेचर स्ट्रोक एखाद्या फलंदाजाचा. नो लुक स्ट्रोक साठी सुद्धा ओळखले जातात सलाउद्दीन.
सतीश पाटील सर यांचे आगमन होते इथे फ्रेंड्स ग्रुप वालवडीच्या स्पर्धेमध्ये. त्रेपन्न धावांचं लक्ष असेल. तर वालवडीकडून पहिले षटक घेऊन कोण येते हे पाहणं गरजेचं असेल. रोहन मस्कर आहेत, सुरुवात करतील षटकाची. सलाउद्दीन हल्दे, फैजान हे प्रारंभी बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. अरे क्या बाबा आ रहे क्या नहीं? अरे भाई 10-10 बॉल का मैच खिलाएंगे, लेट हुआ तो 10-10 बॉल का. नवीन भाई को बोल उनका. पहिला बॉल सलाउद्दीन साठी. रोहन मस्कर पहिलाच बॉल फेकून दिलाय बांधाच्या पडल वावराच्या बाहेर आंब्याच्या वनात. षटकार 6 धावांसाठी. अफलातून सुरुवात. मी म्हटलं ना या 53 धावा तुम्हाला रोखायच्या असतील तर प्रारंभिक बॅटर तुमच्या समोर पहाडासारखा जो उभा आहे त्या सलाउद्दीन हल्दीला तुम्हाला लवकरात लवकर डगआउट मध्ये पाठवावा लागेल. जर तो जास्तीत जास्त नाही कमीत कमी 2 षटक जरी थांबला तरी या अर्ध्या धावा तो एकटा करेल. हा दमकम ठेवतो सलाउद्दीन. रोहनला आठवलं होतं आंब्याच्या वनात जबरदस्त फटकेबाजी. सुरुवात षटकाराने. दुसरा बॉल मोठा फटका यावेळेस करण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडासा बंबल दिप्यांचं. चुकीला माफी नाही मैदानात. इथे तुम्ही सलाउद्दीनला नॉन स्ट्राईकला ठेवणार जितक्या वेळ तितक्या वेळ तुम्ही फायद्यात राहाल. जितक्या वेळ सलाउद्दीन स्ट्राईकला राहील तितकं तुम्ही स्वतः नुकसान करताय. इथं दीपेंनी पायावर कुऱ्हाड मारली असं म्हणण्यापेक्षा कुऱ्हाडीवर पाय दिला. पुन्हा सलाउद्दीन स्ट्राईकला. रोहन मस्करच्या पुढच्या चेंडूचा सामना करतील. हा फरक आहे मुनाफच्या डोक्याच्या वरून. 1 बॉल सीमारेषा पार. 4-4-4 चौकार. ही चौकार सलाउद्दीनला मिळण्यास मदत कुणी केली तर दीपेन मस्करनी. जिथे एक सिंगल होती तिथे डबल दिली आणि सलाउद्दीन स्ट्राईकला आले. धावसंख्या 12. सलाउद्दीन असा फलंदाज आहे की बऱ्याच गोलंदाजांचे 12 वाजवले त्या फलंदाजाने. धावसंख्या आता 12 आहे. धन्यवाद नासर बालदार. आमचे यंगस्टर रणवेली नासर जलगावकर यांनी आम्हाला कोल्ड्रिंक्स पाठवले. त्यांचे मनपूर्वक आभार सर. खऱ्या अर्थाने नासरबाई तुमचे मनपूर्वक आभार. वाईट बॉल याच दरम्यान यंगस्टर रणवेली साठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. हा हेलिकॉप्टर घुमावण्याचा प्रयत्न होता. बॅट हातातून निसटली. एकाच हाताने बॅट फिरली. खऱ्या अर्थाने अपकमिंग खेळाडूंना खूप चांगलं मोटिवेट करतात नासरबाई. खऱ्या अर्थाने रणवेलीला एक संघ त्यांनी तयार केला. जे नवीन खेळाडू खेळ चांगलाही दाखवला. त्यामध्ये नवमान प्रभावित ठरला. कौस्तुभ. हो हेलिकॉप्टर यावेळेस कुठे लँड होईल. 1 बाउन्स डीप एक्स्ट्रा कव्हरला. नवीदला चकवत चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4-4-4 चौकार. धावा संख्या 17. आता खतरा वाढतोय तो वालवटीसाठी. धावा आहेत 17. 53 धावांचं लक्ष. एक शेवटचा चेंडू येणे बाकी आहे. आता दबावात दिसत आहेत कॅप्टन वसीम कदीब. सलमान राऊंनी कमरेवर हात घेतलेत. मुबीनही दबावात दिसत आहेत. हर्षद जाऊन रोहनकडे चर्चा करून आले. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून हर्षद गेले होते. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर त्यांनी संधी घेतली. रोहनकडे काहीतरी गुफ्तगू केली. त्याचा परिणामी होईल. बऱ्याच वेळेस असं खेळाडूंनी चर्चा केल्यानंतर भरकटलेल्या गोलंदाजाला स्थिर आणि लाईनवर आणण्यासाठी हे काम केलं जातं. पाहूया रोहनवर काय बदल होते. शेवटचा बॉल
नो बॉलचा इशारा आहे इथे. एक धाव तर आली. हो इथे धावा देऊ शकतात. हो धावबाद आहेत का इथे. नॉट आउट. टोटल 4 धावा. 4 धावा. 2च धावल्या तो. येस 1 नो आहे. टोटल 3 धावांनी धावा संख्या 20. शेवटचा बॉल आणि हा बॉल आता संधी आहे सलाउद्दीनला. उघडा डोळे बघा नीट. आणि आता येणारा चेंडू असेल फ्री हिट. पहिल्या षटकात 20 धावा आल्यात. षटक संपत नाही रोहनचं. हाही चांगला हेलिकॉप्टर. नवीद आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगले होते ते जुनिरा 11 मसरासाठी, कारण येथे सिंगल अर्थात सलाउद्दीनच असेल पुढच्या षटकात स्ट्राईकला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 21 धावा. फैजानी म्हणत असतील काही हरकत नाही, मला एकही बॉल फेस करायला मिळाला नाही तरी चालेल, कारण सामना जिंकणे गरजेचं आहे. 21-21 53 धावांचं लक्ष आहे. टार्गेट आहे 53चं. एकवीस धावा. आता आलाय प्रचंड अनुभव टेनिस क्रिकेट मध्ये ज्यांच्याकडे आहे ते मुबीन राऊत गोलंदाजीसाठी. हो पण अनुभवावर यावेळेस हावी ठरतोय तो नव्या दमाचा, नव्या धमक्याचा सलाउद्दीन हल्दे. आणि या स्पर्धेतील सगळ्यात लांब षटकार टोकलाय सलाउद्दीन हल्देनी. खूप लांबचा षटकार. दिसायला जरी सलाउद्दीन सडपातळ आपल्याला पाहायला मिळाला तरी मनगडा ताकद या पोराचा मोठी आहे. खूप लांब. स्लोवर वन पिकअप केलाय. फुल सक्सेसफुल. लगातारचा दुसरा षटकार. सलाउद्दीनला मॅच लवकर संपवायची घाई आहे. तो आता थांबायला तयार नाही. फैजाननी एकही बॉल अजून खेळला नाही आणि संघाची धावसंख्या झाली तब्बल 33. 20 धावा पाहिजेत. हेलिकॉप्टर गेला चेंडू. भुर्र षटकार. जबरदस्त फटकेबाजी सलाउद्दीन हल्दे. धाव संख्या होते 39. लगातारचा तिसरा षटकार सलाउद्दीनचा. लागोपाठचे षटकार. यावेळेस मात्र चेंडू चांगला हाताळलाय. 40 धावा. ओहो फैजान. सगळे सलाउद्दीनचे षटकार लक्षात राहतील पण ही फैजाननी मारलेली चपराक मात्र कडकच होती. जबरदस्त फटका. हा वेगळाच धाटणीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅडमिंटन स्ट्रोक. स्लोवर वन. हा चेंडू काय टाकला मुबीन हे मुबीनच सांगू शकतात. खराब गोलंदाजी. 51 झाल्या. 2 धावा फक्त पाहिजेत विजयासाठी.
वालवटी आहे ना कुठेही जाऊ दे तिथे पारितोषिक घेऊन जाते, पण होम ग्राउंडवर जिथे मैदानात प्रॅक्टिस करतात तिथे त्यांना पराभव पत्करावा लागतो बऱ्याच वेळेस. गेले 5 वर्षाचा 5 सेमीफायनल सगळ्यांनाच आठवतात. सेमीफायनल मध्येच पराभूत होतात. या वेळेस तर पहिल्याच अर्थात दुसरा राऊंड जरी असला बॉडी लँग्वेज सांगून जाते सर्व खेळाडूंची. मुबीन राऊती प्रचंड नाराज आहेत स्वतःवरही आणि क्षेत्ररक्षकांवरही, कारण एक तर फलंदाजी करताना धावा आल्या नाही, कारण या मैदानात तुम्हाला 50 धावा काफी होत नाहीत रोल बॉलवर. सामना जिंकलाय फैजानच्या बॅटने, स्ट्रोक आलाय. एक तर्फी मुकाबला राहिला. जुनेरा 11 लगातारचा दुसरा विजय साजरा करतात. जबरदस्त खेळ. सलाउद्दीन हल्दी अफलातून बॅटिंग. दाद द्यावी लागेल आसिमच्या फिरकीची. दोन्ही मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजांना बांधून ठेवण्यात त्यांनाही यश आले. जसे जे पुढे जातील सैफुल्लाला गोलंदाजी चांगली करावी लागेल, कारण तुम्हाला पुढच्या मॅचेस खूप महत्वाच्या असतील. कारण अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला मोठ्या टप्प्यावर घातकी ठरू शकते. जबरदस्त खेळ. फैजानचा षटकार मात्र लक्षात राहील. अफलातून स्ट्रोक होता. सलाउद्दीन तर मारले षटकार नो डाऊट, पण फैजाननी पण ग्रेट स्ट्रोक खेळला. एक बॅडमिंटन स्ट्रोक वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळाला 6 धावांसाठी. मॅच पुढचा मॅच सलमान भाई मुबीन भाई पुढचा मॅच रणवेली नडगाव. चला रणवेली विपक्ष नडगाव. रणवेलची टीम पोहोचली इथं.